दिशा सालियांच्या कुटुंबाशी दुरान्वये संबंध नाही, खोट्याचा नायटा कराल तर तुमच्यावर बुमरँग होईल, उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा। काहीही प्रचारामुळे एखाद्याचं जीवन उद्ध्वस्त होतं, मुनगंटीवार यांचं वक्तव्य, तर आदित्य ठाकरेंचा संबंध नसल्याचा सीआयडीचा रिपोर्ट। राज्याचे मूळ प्रश्न भरकटता कामा नये, संजय गायकवाड यांच्यासह मिटकरींची प्रतिक्रिया। 5 वर्षांपासून बदनामीचा प्रयत्न सुरू, कोर्टामध्ये उत्तर देऊ, दिशा सालियान प्रकरणावर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया। आदित्य ठाकरेंना अटक करून चौकशी करा, आरोप खोटे आहेत तर पुरावे द्या आणि आम्हाला खोटं ठरवा, नितेश राणेंचं आदित्य ठाकरेंना थेट आव्हान। नैतिकतेच्या आधारावर आदित्य ठाकरेंनी राजीनामा देण्याची नितेश राणे यांची मागणी। सरकारला अर्थसंकल्पावर चर्चा होऊ द्यायची नाही म्हणून दिशा सालियान प्रकरण काढून सत्ताधाऱ्यांनी शिळ्या कढीला उतांडला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका। थोडी जरी लाज असेल तर देश सोडून जातील, दिशा सालियान प्रकरणावरून रामदास कदम यांचा ठाकरे पिता पुत्रांवर निशाणा। शिवसेना एकत्र असताना मी उद्धव ठाकरेंना साथ दिली होती, माझी दुहेरी भूमिका नाही, माजी महापौर यांचा दबाव होता, दोषी कोण आहेत हे सिद्ध होईल, दिशा सालियान प्रकरणावर मनीषा कायंदे यांची प्रतिक्रिया। तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते, विधान परिषदेमध्ये चित्रा वाघ यांचा अनिल परब यांच्यावर हल्लाबोल, संजय राठोड यांच्या प्रकरणावर अनिल परब यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर चित्रा वाघ आक्रमक। एक बाई अत्यंत विचित्र आवाजात किंचाळत म्हणाला, 56 जण पायाला बांधून फिरते, सुषमा अंधारे यांचा ट्विट करत चित्रा वाघ यांच्यावर निशाणा। फक्त भाषणात नाही तर प्रत्यक्षामध्ये दाखवून द्यावं लागतं, पोपट पंडितांमध्ये हिंमत नाही म्हणून सटरफटर लोकांना पुढे करतायत, चित्रा वाघ यांची ट्विट करत सुषमा अंधारेंसह ठाकरेंवर खोचक टीका। बिग बॉसमधील भांडणाचा व्हिडिओ ट्विट करत रोहिणी खडसे यांची चित्रा वाघ यांच्यावर टीका, कोणीतरी सांगा ते आपल्या राज्याचं सर्वोच्च सभागृह आहे, बिग बॉसचा एखादा सीझन नाही, खडसेंकडून ट्विट करत टीका। सरकारमधील कुणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढतंय का, गृहमंत्री अपयशी आहेत हे सरकारमधीलच कुणाला तरी दाखवायचं आहे का, नागपुरातील हिंसाचारावरून आदित्य ठाकरे यांच्याकडून शंका व्यक्त। सत्ताधारी पक्षातील नेते ठाण्यातील भ्रष्टाचार बाहेर काढत असताना नागपुरात दंगल हा योगायोग पाहण्यासारखा, नागपुरातील हिंसाचारावरून उद्धव ठाकरेंचा ठाण्याकडे रोख। नागपूर सायबर पोलिसांकडून आरोपींच्या अटकेसाठी 4 पथकाची नेमणूक, सायबर पोलिसांकडून फहीम खानसह 29 जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल, सायबर पोलीस लवकरच फहीम खानचा ताबा घेणार। नागपूर राडा प्रकरणामधील आरोपी फहीम खानसह 6 आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा, पोलीस उपायुक्त लोहित मतानींची माहिती, तर फहीम खाननंतर सय्यद अलीचं देखील नाव चर्चेत। फहीम खानला टार्गेट केलं जात आहे, हिंसाचारात दोष नाही, औरंगजेबाच्या समर्थनार्थ नारेबाजी करणारे आमचे कार्यकर्ते नव्हते, मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीच्या मोहम्मद हमीदचं वक्तव्य। नागपूरमधील हिंसाचारा परिसरामध्ये काँग्रेस पाहणी करणार, राडा झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी काँग्रेसची समिती गठीत, स्थानिकांशी चर्चा करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार। मेलेल्या माणसाची कबर काढून देश सुधारेल का, जनतेला भरकटवण्यासाठी औरंगजेबाचा कबरीचा विषय काढला, मूळ विषयावरून लक्ष विचलित करण्याचे प्रयत्न, अबू आझमी यांची प्रतिक्रिया। प्रशांत कोराटकरच्या अटकपूर्व जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव, आज तातडीची सुनावणी होणार, कोल्हापूर सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याच्या निर्णयाला कोर्ट करून हायकोर्टात आव्हान। प्रहारचे नेते बच्चू कडू आजपासून अन्नत्याग आंदोलन करणार, किल्ले रायगडच्या पायथ्याशी जिजाऊंच्या समाधीसमोर आंदोलन करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं फडणवीसांचं आश्वासन खोट ठरलं, कडू यांचा हल्लाबोल। विधान परिषदेच्या नव्या आमदारांचा आज दुपारी 1 वाजता शपथविधी, संजय कोडके, चंद्रकांत रघुवंशी, संदीप जोशी, संजय केनेकर शपथ घेणार, तर दादाराव केचे देखील विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेणार। सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का, असं फडणवीसांनाच विचारा, भरोसा नाही म्हणून दुसरा घरोबा केला का, पवार आणि ठाकरेंचा काही भरोसा नाही, या फडणवीसांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचं उत्तर। एआय आणि पालकमंत्री पदावर विधान परिषदेमध्ये मिश्किल जुगलबंदी, एआयनं सांगितल्यानुसार राज्यातील 80% पालकमंत्री नेमले, आशिष शेलार यांचं वक्तव्य, तर नाशिक आणि रायगडचे पालकमंत्री एआयला निवडायला सांगा, शेलार यांच्या उदाहरणावर अनिल परबांचा मिश्किल टोला। सभागृहामध्ये विरोधी पक्षाच्या आमदारांना बोलू दिलं जात नाही, आम्ही आमच्या मतदारसंघातले प्रश्न कसे मांडायचे, महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वरिष्ठ नेत्यांकडे नाराजी व्यक्त, तर हताश होऊ नका, हताश होऊन चालणार नाही, वरिष्ठांचा सल्ला। राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये रविवारी मनसेची बैठक, प्रभादेवीमधील रवींद्र नाट्य मंदिरामध्ये रविवारी सकाळी 10 वाजता
बैठकीचं आयोजन, मनसेची केंद्रीय समिती, मुंबई अध्यक्ष तसेच बदललेली संघटनात्मक रचना जाहीर होण्याची शक्यता. सुप्रिया सुळे, बजरंग सोनवणे यांनी अमित शहा यांची भेट घेतली. संतोष देशमुख हत्या प्रकरणी शहांसोबत चर्चा झाल्याची माहिती. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयाच्या अनुषंगाने देखील भेट. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. विधानसभा विरोधी पक्षनेते पदाबाबत निर्णय घेण्याची विनंती केली. आरक्षित खाटांसाठी विधिमंडळामध्ये विशेष कक्ष निर्माण करणार. स्थानिक आमदारांना तक्रार करण्यासाठी कक्ष निर्मितीचे आदेश. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा मोठा निर्णय. रुग्णालयानं आरक्षित खाट नाकारली तर कारवाई होणार. नितेश राणेंकडून महायुतीच्या मंत्री आणि आमदारांसाठी स्नेहभोजन. मुख्यमंत्री फडणवीस, पंकजा मुंडे, मंगलप्रभात लोढा, योगेश कदम, विजय शिवतारे देखील उपस्थित. गरवारे क्लबमध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम संपन्न. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांच्या गाडीतून भरत गोगावलेंचा प्रवास. गोगावलेंची गाडी उपलब्ध नसल्यानं दोघांचा एकाच गाडीतून प्रवास. आता आमच्या बाजूला मित्र बसले आहेत. पत्रकारांच्या प्रश्नावर गोगावलेंचं उत्तर. आर्थिक परिस्थिती सुधारली की बहिणींना 2100 रुपये देऊ. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचं सभागृहात उत्तर. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार नाही असं म्हणालो नाही, असंही अजित पवार यांचं स्पष्टीकरण. तर सगळी सोंग करता येतात, मात्र पैशाचं सोंग करता येत नाही, पवार यांचं उत्तर. तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत उच्चस्तरीय बैठक संपन्न. गुरु मंदिर तीर्थक्षेत्रासाठी 170 कोटी मंजूर, तर पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकासासाठी 553 कोटी रुपये मंजूर. दरम्यान ग्रामविकास, पर्यटन आणि संबंधित विभागांना सुधारित नियमावली तयार करण्याचे आदेश. गोहत्येमध्ये सतत नाव येणाऱ्यांवर संघटित गुन्हेगारीची कारवाई करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत माहिती. गोहत्येमध्ये वारंवार गुन्हे दाखल झाले तर मकोका लावणार असल्याची देखील फडणवीसांची माहिती. आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या कामाचा पाढा वाचला. मुंबईच्या कोस्टल रोडची संकल्पना फडणवीसांची होती. काहींनी ही संकल्पना त्यांची असल्याचं सांगितलं, तर शक्तीपीठ महामार्गाविरोधी आंदोलनाला विरोधक बळ देत आहेत, धस यांची टीका. वक्फ बोर्ड कायदा रद्द करण्यासाठी सरकारनं जोर दिला पाहिजे. अहिल्यानगरच्या गुहामध्ये रामगिरी महाराज यांचं वक्तव्य. भारत हा पुरोगामी विचारांचा आहे, तर एका धर्माला पुष्टी का? रामगिरी महाराज यांचा सवाल. हेमंत रासने यांच्याकडून शनिवारवाडा ते स्वारगेट भुयारी रस्ता करण्याचा प्रस्ताव. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून डीपीआर तयार करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. मूळ मालकाच्या बाजूनं निकाल दिल्यानंतर 10 जणांनी जमीन घेतली. त्यातील 2 एकर जमीन मी घेतली हे मान्य करतो. औंधमधील जमिनीच्या मुद्द्यावर गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया. कृष्णा आंधळे कुठे आहे, तो का सापडत नाही? धनंजय देशमुख यांचा प्रशासनाला सवाल. तर वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळावा, वैभवी देशमुख हिची मागणी. सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना केजमधील शिक्षक धनंजय नागरगोजे यांच्या आत्महत्येसंदर्भात पत्र. नागरगोजेंच्या पत्नी राजकन्या नागरगोजेंना सरकारी नोकरी देण्याची सुळे यांची मागणी. राज्यातील सरकारी शाळांना सीबीएसई अभ्यासक्रम लागू होणार. शिक्षण मंत्री दादा भुसे यांची सभागृहात घोषणा. राज्य अभ्यासक्रम आराखड्याला सुकाणू समितीची मान्यता. विधान परिषदेमध्ये प्रश्नावर शिक्षण मंत्र्यांचं लेखी उत्तर. शाळेच्या आवारामध्ये लैंगिक अत्याचार झाला तर तात्काळ गुन्हा दाखल व्हावा. चित्रा वाघ यांची विधान परिषदेमध्ये मागणी. तर शाळा परिसर आणि बसमध्ये देखील मुलांची जबाबदारी शाळेवरच राहील. शाळेच्या आवारामध्ये सीसीटीव्ही अनिवार्य. दादा भुसे यांची माहिती. पोपट घनवटचा ठाकरेंच्या शिवसेनेची काय संबंध? चौकशी करा. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांची मागणी. घनवट दिंडोशीमधील मोठा भूमाफिया. घनवटचं वाल्मिक कराडशी देखील कनेक्शन. निरुपम यांचा दावा. फलटणमधील श्रीराम सहकारी साखर कारखान्यावर प्रशासकाची नेमणूक. रामराजे नाईक निंबाळकरांना धक्का. 17 मार्चला जुन्या संचालक मंडळाचा अवधी संपला असून निवडणुकीला स्थगिती देत प्रशासकाची नेमणूक. शिवरायांचा मालवणमधील पुतळा 10 फुटांपर्यंत तयार. शिवरायांचा पुतळा 15 एप्रिलपर्यंत पूर्ण होईल. राम सुतार यांची माहिती. तर जागा छोटी असल्यानं कामात अडचणी येत असल्याची तक्रार. नवी मुंबईच्या वाशीमध्ये महिला आणि बालविकास महामंडळाच्या माध्यमातून माविम सुवर्ण महोत्सव कार्यक्रम. मंत्री अदिती तटकरे आणि मंत्री गणेश नाईकांची कार्यक्रमाला हजेरी. धाराशिवमध्ये औरंगजेबाचा स्टेटस ठेवणाऱ्याला पोलिसांकडून अटक. रास्ता रोकोनंतर अखेर इसमाला अटक. इसमानं बाप तो बाप रहेगा असं स्टेटस ठेवलं होतं. नाशिकच्या सातपूरमध्ये गावगुंडांचा हैदोस.
हॉटेल चालवणाऱ्या 2 भावांना बेदम मारहाण, दोन्ही भाऊ गंभीर जखमी, सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. धुळेमध्ये गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या 5 आरोपींना अटक. पुण्याच्या लोणीकंद पोलिसांकडून आरोपींची धिंड. आरोपींकडून 6 लाख रुपयांचा मुद्देमाल देखील हस्तगत. सोलापूरमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना मारहाण झाल्याची घटना. फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना मारहाण. ओंकार नलावडे असं पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या आरोपीचं नाव. बीडमध्ये 6 जणांच्या गुन्हेगारी टोळीवर मोकोका अंतर्गत कारवाई. टोळीमध्ये 3 महिलांचा देखील समावेश. टोळीवर खून, दरोडा, जबरी चोरी, अवैध शस्त्र बाळगणं असे 13 गंभीर गुन्हे दाखल. नाशिकच्या आंबेडकरवाडी दुहेरी खून प्रकरणामधील 5 आरोपी अटकेत. काल रात्री धारदार शस्त्रानं 2 तरुणांची निर्घृण हत्या. मृतांमध्ये 1 जण अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शहर उपाध्यक्ष. अकोल्यामध्ये गुन्हेगारीचा हैदोस, पत्रकारावरच हल्ला. नशेमध्ये काही जण रात्रीच्या वेळी रस्त्याच्या मधोमध रील्स बनवत होते. गाडी जायला रस्ता सोडा बोलल्यानं पत्रकारावर हल्ला. रील्स बनवणाऱ्यांकडून पत्रकार विठ्ठल महाले यांच्यावर हल्ला. वाशिम पुसद महामार्गावर बाभुळगावजवळ दुचाकीस्वारावर जीवघेणा हल्ला. वाटमारीच्या उद्देशानं हल्ल्याचा प्राथमिक अंदाज. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू. रत्नागिरीमध्ये पुरेशा प्रमाणामध्ये लिपिक, शिपाई तसंच सफाई कर्मचारी यांची भरती करा. द्विपक्षीय बोलणं पूर्ण स्थापित करा. बँक ऑफ महाराष्ट्र युनियनचे उपाध्यक्ष राजेंद्र गडवी यांची मागणी. पुण्यामध्ये दौंड नगर परिषदेच्या विरोधात नागरिकांचं ढोलबजाव आंदोलन. शहरामधील विविध समस्या आणि प्रलंबित प्रश्नांवरून आंदोलन. पुणे सोलापूर हायवेच्या सर्व्हिस रोडवर खडकवासला कॅनॉलच्या लाखो लिटर पाण्याची नासाडी. संबंधित विभागाचं दुर्लक्ष. सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. नाशिकमध्ये शनिवारी पाणीपुरवठा बंद. स्काडा प्रणालीसह दुरुस्तीशी संबंधित कामांमुळे निर्णय. पंचवटी जलशुद्धीकरण केंद्रासह विविध जलकुंभांच्या ठिकाणी कामं केली जाणार. जळगावातील कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाकडून अधिसभा बैठकीमध्ये 317 कोटीचा अर्थसंकल्प सादर. यंदा परीक्षा शुल्कामध्ये वाढ न करता अनावश्यक खर्च कमी करत तूट कमी करण्याचा प्रयत्न.